तर 4 ते 6 मे दरम्यान पावसाचाही इशारा। योगेश जिथले, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि आपण सर्वच या तिन्ही जिल्ह्यातून प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये आलेल्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, चर्चगेटच्या केसी कॉलेजच्या प्रांगणामध्ये आज फार मोठी राजकीय ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत असतानाच या सर्व दिग्गज नेत्यांचं राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सुरुवातीलाच अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो। आपण सारेजण दीर्घकाळ एकमेकाच्या सोबत काम करत आलो। एकेकाळी एकत्रित काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 26 वर्षापूर्वी निर्मिती झाली त्यावेळीपासून असेल, आपल्या सर्वांचा प्रवास राजकीयदृष्ट्या बरोबरीने, एकत्रितपणाने, दिलखुलासपणाच्या अंतःकरणाने आणि कुठल्याही पद्धतीची वेगळी स्पर्धा मनामध्ये न ठेवता आपण दीर्घकाळ राजकीय प्रवास केला। खानदेशातल्या जळगावसारख्या जिल्ह्यामध्ये काम करणं केवळ केळी उत्पादकांचा जिल्हा असं नव्हेच, तर त्या जिल्ह्याच्या माध्यमातून ज्यावेळेला महाराष्ट्राला पहिल्यांदाच देशाचं राष्ट्रपतीपद मिळतं, अनेक बुजुर्ग नेतृत्वाने त्याही कालावधीमध्ये चव्हाण साहेबांच्या कालखंडामध्ये असेल, वसंतराव दादा पाटील साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असेल, शंकरराव चव्हाण यांच्या असेल, आदरणीय पवार साहेबांच्या कालखंडामध्ये असेल, अनेकांनी त्या कालावधीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय प्रभावीपणाने काम केलं होतं। नंतरच्या पिढीने सुद्धा तशाच पैकीचं सातत्य ठेवलं आणि अतिशय प्रगतीपथावरती असलेल्या त्या जिल्ह्यामधलं हे राजकीय समंजस नेतृत्व आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करत राहिलं। सतीश राणा, गुलाबराव, आपण तर दीर्घकाळ सोबत काम करत आलो। कधी आपण निर्वाचित झाला, दुर्दैवाने कधी आपल्याला यश नाही मिळालं, परंतु समाज जीवनाशी पक्षाची जोडलेली नाळ तुम्ही अबाधितपणाने त्या ठिकाणी ठेवलीत। अनेक वेळेला वेगवेगळे राजकीय प्रसंग तुमच्यावरती आणण्याचा प्रयत्न झाला, तरी आत्मविश्वास इतका प्रखर होता, पक्षाची बांधिलकी अत्यंत उत्तम पद्धतीची होती, त्याच्यामुळे कधी विचारापासून ढळण्याचा विचार आपल्याकडे त्या ठिकाणी आला नाही। 2-2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या निर्मितीचे शिल्पकार स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेतून बहुजन समाजाचा जर का तुम्हाला व्यापक हित साधायचा असेल तर तुम्ही सत्तेच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सहभागी असलं पाहिजे, हा विचार चव्हाण साहेबांनी 60च्या 70च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये रुजू केला होता। बेरजेचं राजकारण चव्हाण साहेबांनी केलंच, पण बहुजन समाजाच्या व्यापक हिताचा त्यांनी त्या कालावधीमध्ये विचार केला। तो दृष्टिकोन आम्ही सर्वांनी म्हणून त्या कालावधीमध्ये घेतला आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असेल, हसन मुश्रीफ असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, अनिल बाईदाजी तुम्ही जे त्यावेळेला होतात, आम्ही सर्वांनी म्हणून एक सामुदायिकरित्या निर्णय घेतला की देशामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश गतिमान आणि पुढे जातो आहे, एनडीएमध्ये त्या ठिकाणी काम होतं आहे, राज्यामध्ये सुद्धा त्यावेळची युतीची सरकार होती त्या माध्यमातून काम होतं आहे, पण ज्या मूळ विचारधारेच्या वरती वर्षानुवर्ष शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्ष विचार या सिद्धांतावरती आम्ही जी काय वाटचाल करत आलो, त्याच्याशी जराही तडजोड न करता एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या घेतला। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय फारसं यश मिळालं नाही, पण आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्यावेळेला विश्वास होता, कारण लोकसभेच्या निकालाच्या नंतर अनेकांनी प्रश्न निर्माण केले की आता अजितदादांचं राजकारणातलं अस्तित्व संपुष्टात आलं आहे। योगेश थांब रे जरा बाबा, तुझ्यापेक्षा जास्ती पाठ आहे रे, कोणाला MLCवर घ्यावं लागेल। राज्याच्या राजकारणामधला एक वेगळा ठसा ज्या पद्धतीने गेले 35 वर्ष अजितदादांनी ज्या पद्धतीने निर्माण केला, सर्वदूर पद्धतीचं सर्वस्पर्शी राजकारण केलं, बोलेल ते करेल आणि एखाद्या कार्यकर्त्याला शब्द दिल्याच्या नंतर टोकाची भूमिका घेत त्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणारे या राज्यातला एकमेव नेता म्हणून अजितदादाची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, आणि म्हणूनच वेगवेगळे प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या संदर्भामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कमालीचा विश्वास त्या कालावधीमध्ये होता। पुन्हा एकदा हे चक्र बदलण्यामध्ये आम्ही निश्चितपणाने यशस्वी होणार आहोत। लोकसभेचं परिमाण, विधानसभेचं परिमाण वेगळं राहू शकतं। लाडकी बहीण योजना आम्ही आणली आणि जनसामान्य यात्रेच्या निमित्ताने ज्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत आलो, त्याला बदललेल्या वाऱ्याची चाहूल त्या कालावधीमध्ये निश्चितपणे लागली। अनेकांनी विरोध केला लाडकी बहीण योजनेला, न्यायालयामध्ये जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला,
अजितदादांनी विक्रमी अर्थसंकल्प राज्याच्या इतिहासामध्ये 65 वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक जास्ती अर्थसंकल्प कोणी मांडला असेल तर तुमचे माझे नेते अजितदादा पवारांनी मांडलेला आहे, याचाही आवर्जून उल्लेख या निमित्ताने करू इच्छितो आहे. सर्व भागाचा ज्या कारणासाठी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी त्या कालावधीमध्ये नागपूरचा प्रसिद्ध करार केला आणि मग नागपूरचा विभाग असेल, मराठवाड्याचा विभाग असेल, महाराष्ट्रामध्ये आणल्या, त्या सर्व भागाचा समतोल विकास करण्याच्या दृष्टिकोनातून अजितदादांनी अत्यंत योग्य पद्धतीने काम त्यावेळेला निश्चितपणाने केलं. आणि म्हणूनच संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत असताना विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक बदललेलं वातावरण पाहिलं. 59 जागांवरती घड्याळाच्या चिन्हावरती आम्ही लढलो. 41 जागांच्या वरती घड्याळाच्या चिन्हावरती महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड मताधिक्याने त्यावेळेला निर्वाचित केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये मजबूतीचं सरकार आलेलं पाहायला मिळत आहे. हे सरकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा दादांच्या नेतृत्वाखाली जसं सर्वाधिक अर्थसंकल्प अजितदादाने मांडला तसं सर्वाधिक उपमुख्यमंत्र्यांच्या सुद्धा शपथ अजितदादांनीच घेतलेली आहे. पुढची शपथ घेण्याची अपेक्षा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. आख्यापेक्षा नाही, स्वप्नही आहे. ते प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरायचं असेल तर आजच्यासारखे असंख्य प्रवेश हे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. एनडीएमध्ये आपण आहोत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली वाटाघाटीमध्ये होणार आहे. मिळते, एकनाथरावांची मिळते, पण आपण आपल्या पद्धतीने काम करत असताना बहुजन समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोन ज्या पद्धतीने काम करतो आहोत त्याच्यातून आज आपण सर्वजण पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या आकांक्षाने ती वाटचाल करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न करतो. योग बघा कसा आहे. 65 वर्षापूर्वी महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणून गौरवशाली आपल्या राज्याचा अभिमानास्पद वर्धापन दिन मुंबईच्या जांभोरी मैदानावरती आपण त्या ठिकाणी करतो आहोत. या जांभोरी मैदानावरती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं प्रचंड प्रमाणावरचा प्रक्षोभ त्या कालावधीमधल्या जनतेने पाहिला आणि तोच 3 दिवस कार्यक्रम होत असतानाच आपण सगळेजण पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये होतात हे सुद्धा नियतीच्या मनात होतं. नाहीतर मग गुलाबराव आपण लगेचच भेटलो होतो, पण वेळ गेला एवढ्यासाठी ही वेळ यायची होती. सतीश अण्णाने आमची तर दोस्तीत आमच्या वडिलांची आणि त्यांच्या वडिलांचं सुद्धा अतिशय जवळचं प्रेम के एम बापूपासून, पण ही वेळ यायची होती. हा महोत्सवाच्या वेळेला तुमचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी व्हावा. आणि मी शरद यांचं तर कौतुकच केलं प्राध्यापिकांचं. विधिमंडळातलं त्यांचं आक्रमक भाषण आम्ही त्या वेळेला ऐकत आलो. पण आज आपण सगळेजण खानदेश आणि खानदेशाचा परिसराचा विकास करण्यासाठी अनिलराव मला तुमचे अभिनंदन केलं पाहिजे की राजकारणाच्या प्रवाहामध्ये अनेक वेळेला काही गोष्टी होतातच, अशातला का भाग नाही. ज्या वेळेला 3 जुलैच्या दिवसाला आपल्याला बोलवलं आणि तुम्हाला दादाने आणि आम्ही सांगितलं तर ते अंगाला चिमटा घ्यायला लागले की मी स्वप्नात आहे का रात्रीच्या झोपेत आहे का कशात आहे की कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ. तुम्ही उत्तम पद्धतीने काम केलं, पण पक्षाने थांबायला सांगितल्याच्यानंतर चेहऱ्यावरचा हास्य अजिबात कमी न देता त्याच उमेदीने तुम्ही काम करतात. ही पक्षाची आणि पक्षाच्या नेतृत्वाबद्दलची असलेली बांधिलकी का पाहायला मिळते. गुळकेकरजी तुम्ही प्रयत्न केले, इथे सगळे सहकारी त्या ठिकाणी आहेत. या जिल्ह्यातल्या दोन्ही प्रवाहाचे लोक आहेत. काही शांत आहेत, ते शांत पद्धतीने काम करतात. काही थोडेसे आक्रमक आहेत, ते त्या पद्धतीने काम करतात. पण शेवटी सर्वांना सोबत घेत ज्यावेळेला आपण काम करण्याची मानसिकता दाखवत असतो त्याला दीर्घकाळ राजकारणाच्या प्रवासाचा अनुभव असलेले सगळे सहकारी ज्याला एकत्रित येतात त्याला जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रातलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य बदलण्याची ताकद ही आपण सर्वजण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये निश्चित त्या ठिकाणी निर्माण करू. एवढाच आत्मविश्वास आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे की या पक्षप्रवेश सोहळ्याच्या नंतर संध्याकाळी 5:30 वाजता आपल्या कार्यक्रमाचा 3रा दिवसाचा महत्त्वाचा टप्पा राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांचा सत्कारी आहे. महाराष्ट्राचं वास्तवतेचं गेल्या शतकानुशतकापूर्वीचं एक उत्तम वेळीचं दर्शन आपण त्या वरळीच्या जांभोळी मैदानावरती केलेलं आहे. आपण या ते पहा महाराष्ट्र कशा पद्धतीने घडला, साधू संतांचा महाराष्ट्र, महाराष्ट्राची नेतृत्वक झालेली प्रगती हे आपण त्या दालनामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो याचा राष्ट्र स्वरूपाचा अभिमान वाटेल. अशा त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा आपण सर्वांनी आवर्जून यावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. थोडंसं एक अडचण असल्यामुळे इथूनच एका जे हॉस्पिटलमध्ये जवळच्याच नातेवाईकांचं एक तब्येत ठीक नसल्यामुळे मला जायचं आहे. पण मी अंतःकरणापासून आपल्या सर्व जुन्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो आणि विश्वास देऊ इच्छितो आहे आपल्याला सोबत घेत. मी अध्यक्ष जरी असलो तरी आपण दीर्घकाळ एकत्रितपणाने काम केलं आहे. तीच भावना, तीच मैत्री, तोच विश्वास सोबत घेत
तुम्हाला सोबत घेत दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभ्या महाराष्ट्रामध्ये बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून सज्ज होईल करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतोय शिव शाहू फुले आंबेडकरांच्या